थँक्यू जीसस, हालेलुया. धन्यवाद ईशू. या आपले पवित्र हात स्वर्गाकडे उंच करूया प्रियांनो. थँक्यू लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद ईशू, धन्यवाद ईशू, धन्यवाद ईशू. थँक्यू जीसस. आपल्या जीवनाचा पूर्ण ताबा प्रभूच्या हाती सुपूर्द करूया प्रियांनो. आज रात्री तुमच्या इच्छेने तुम्ही इथं आलेले नाहीत, माझ्या देवाने तुम्हाला इथं आणलंय. तो तुम्हाला आज रात्री रिकाम्या हाताने जाऊ देणार नाही. आजची रात्र काहीतरी विशेष गोष्टी घडणार आहेत. समर्पित होऊया प्रभूच्या चरणाशी. थँक्यू लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद ईशू. पवित्र आत्म्या ये जणी रे, कृपादान तव घेऊनी रे, कृपादान तव घेऊनी रे. पवित्र आत्म्या ये जणी रे, कृपादान तव घेऊनी रे, कृपादान तव घेऊनी रे. सांत्वन करता तू महान, परमपित्याचे तू वरदान. सांत्वन करता तू महान, परमपित्याचे तू वरदान. प्रेमाग्नी तू जीवन सरिता, तुझला आमुचा प्रणाम रे. पवित्र आत्म्या ये जणी रे, कृपादान तव घेऊनी रे, कृपादान तव घेऊनी रे. देव पित्याचे गाऊ गुणगान, मृत्युंजय प्रभुला सन्मान. देव पित्याचे गाऊ गुणगान, मृत्युंजय येशूला सन्मान. पवित्र आत्मा देव सनातन, पवित्र आत्मा देव सनातन, तुझला मुचे वंदन घे. पवित्र आत्म्या ये जणी रे, कृपादान तव घेऊनी रे, कृपादान तव घेऊनी रे. धन्यवाद, 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 धन्यवाद ईशू. पवित्र पवित्र परमपवित्र थोर सनातन आमच्या स्वर्गीच्या देवा, ज्या नावाने आम्हाला बंधनातून सोडवलं, जे नाव सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नाव आहे, ज्या नावात उद्धार आहे, ज्या नावात शांती आहे, ज्या नावात आरोग्य आहे, ज्या नावात स्वर्गात जाण्याचा अधिकार आहे, जे नाव सर्व नावांपेक्षा उच्च नाव आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात हे पित्या आम्ही तुझ्या चरणाशी लीन आणि नम्र अंतकरणाने येत आहोत. आज रात्री प्रभू आपल्या पवित्र वचनाद्वारे आमच्या अंतकरणाची पकड घे. आमच्याशी बोल, तुझं बोलणं आम्हाला कळण्यासाठी प्रत्येकाला तुझा पवित्र आत्मा दे. प्रभू परमेश्वरा, तुझ्या उपस्थितीने हे स्थान भरून जाऊ दे. तुझ्या वचनाच्या सामर्थ्याने प्रत्येकाला उत्साही आणि उत्स्फूर्त कर. आमच्याशी बोल, तुझं बोलणं आम्हाला कळू देत प्रभू. आज रात्री आमचा विश्वास आहे प्रभू, ओठ माझेत पण प्रत्येक शब्द स्वर्गातून तुझपासून येत आहे. स्वर्गीच्या देवा, तुझ्या वाणीने, तुझ्या शब्दाने आमची भेट घे.
एहेजकेलच्या मुखातून संदेश वधवून घेतलास आणि मेलेल्या अस्थींमध्ये जीवन आलं. शुष्क अस्थीची खोरी जे जीवनाचं खोरं बनलं प्रभू, तुझ्या वचनाच्या सामर्थ्याने आज रात्री आम्ही प्रार्थना करत आहोत. सांगलवाडीमध्ये तेच रिवायवल आम्ही डिक्लेअर करतो. येशूच्या नावात आज रात्री तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे संजीवन येऊ दे. तुझ्या वचनाच्या सामर्थ्याने तू प्रत्येकाला भर. पित्या तुला धन्यवाद देतो, हे वातावरण तुझ्या पवित्र हाती घेतलंस. तुझे उपकार मानतो. तू बोल, आम्ही ऐकू असं होऊ दे. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या ऐक. आमेन आमेन आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया जोरदार. बोला येशू मसीह की आमेन. हालेलुया. आपण बसू शकता. प्रभूची स्तुती असो. लवकर बसतील त्यांना जास्त आशीर्वाद मिळेल. पटकन लवकर. येस. बोलो येशू मसीह की. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस मनुष्य जगामध्ये येतो, एका बाळाचा जन्म होतो आणि जन्मल्यानंतर जर बाळ रडलं नाही तर त्याला चांगलं मानलं जात नाही. त्या बाळात काहीतरी प्रॉब्लेम आहे असं आपल्याला वाटतं आणि ते बाळ रडतं आणि त्या बाळाला भूक लागलेली असते. जन्मल्या क्षणापासून आपल्या गरजांना सुरुवात होते आणि शेवटपर्यंत त्या गरजा काही ना काही कुठल्या ना कुठल्या प्रकारे असतात. आणि परमेश्वर आपल्या त्या गरजा नेहमी पूर्ण करत असतो. तो आपल्यावर दया करतो, आपल्यावर त्याची कृपा करतो आणि आपल्या प्रार्थनांची परमेश्वर आपल्याला उत्तरं देतो आणि ती उत्तरं आपल्याला मिळाल्यामुळे आमच्या सगळ्या गरजा स्वर्गातून येशूच्या नावात पूर्ण केल्या जातात. ज्यावेळेस या जगामध्ये मनुष्याला गरजा आहेत हे आपल्याला कळतं, काही लोक गरजांपेक्षा मोठी स्वप्न ठेवतात आणि परमेश्वर त्यांना देखील आशीर्वादित करतो. जसा तुमचा विश्वास आहे तशा गोष्टी तुम्हाला प्राप्त होत असतात. आणि कधी कधी इतक्या गरजा आपल्याला वाटायला लागतात की त्या उधळ्या पुत्रासारखं बापाकडून हिस्सा घेऊन घरापासून दूर निघून जाण्याची सुद्धा काही लोकांची तयारी असते. आणि तो आपला वाटा घेऊन जसा उधळ्या पुत्र तिथून निघून गेला आणि त्याच्या जीवनात कितीतरी मोठं संकट त्याला पाहावं लागलं. दारिद्र्याने त्याला गाठलं आणि त्याच्याकडचा वाटा त्याच्याकडे टिकला नाही. अशा परिस्थितीतून त्याला जावं लागलं. मग ज्या वेळेस मनुष्य असा स्वार्थी बनतो आणि मग तो कधी कधी असा भरकटून जाऊ शकतो. आणि आजकाल तर वाट्यासाठी लोक काय करतील, सांगलीचे लोक चांगलेत तसे, मी तुम्हाला काय म्हणत नाहीये, पण असे काही ठिकाणी लोक आहेत की वाटा मिळावा म्हणून कोर्ट कचेऱ्या आणि अख्खं आयुष्य त्याच्यात वाया घालवणारे लोक आहेत जगात. पण आज रात्री देवाचं वचन आपल्यासाठी आहे. स्तोत्र संहिता 142 अध्याय, स्तोत्र 142 आणि 5वं वचन आपल्यासाठी वाचत आहे. हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारतो, मी म्हणतो तूच माझा आश्रय आहेस. सगळ्यांनी म्हणा तूच. हे परमेश्वरा तूच. याचा अर्थ काय? च लावल्यावर अर्थ काय होतो? दुसरा कुणीच नाही. आमेन म्हणाल का तुम्ही? हे परमेश्वरा तूच माझा आश्रय आहेस, जिवंताच्या भूमीत तू माझा वाटा आहेस. तुमच्या वाटेला संपत्ती येऊ ना येऊ, परमेश्वर तुमच्या वाट्याला आलेला आहे. मी म्हटलं देवाचे आशीर्वाद तुमच्या वाट्याला आलेले आहेत. जगात काय प्राप्त हो न हो, तुमच्या वाट्याला येशूचं नाव आलेलं आहे. स्वर्गीचा महान प्रतापी देव तुमच्या वाट्याला आलेला आहे. तुमच्याकडे बघून लोक म्हणतील हा दीन दरिद्री कंगाल आहे, हा भिकारी आहे. ए तुला समजत नाही, मी धनवान आहे कारण माझ्या वाट्याला माझा देव आलेला आहे. स्वर्गाचा पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर माझ्या वाट्याला आलेला आहे. हालेलुया. माझा वाटा माझ्यापासून कुणीच काढून घेणार नाही. किती लोक आमेन म्हणतील?
म्हणा, माझा परमेश्वर, माझा येशू, माझा पवित्र आत्मा माझा वाटा आहे. एकदा तुम्हाला हे गणित कळालं ना, कोणापुढंच हात पसरणार नाही. बँकेकडे लोन मागणार नाही, बँक तुमच्याकडे लोन मागायला येईल. गंमत समजू नका. सिंगापूरमध्ये पास्टर आहेत जोसेफ प्रिन्स, काही लोकांनी ऐकलं असेल. त्याला काही कमी पडत नाही. तो व्यक्ती संपन्न, संतुष्ट, आशीर्वादित. जगात आमच्या वाट्याला काही येऊ नये, येशू आमचा वाटा आहे. खूप मोठी गोष्ट आहे. येशू आमचा वाटा आहे. पवित्र शास्त्रात काही घटना आपण पाहणार आहोत आज. कुठं काय लिहिलं पवित्र शास्त्रामध्ये? पहिले शमूएल 30व्या अध्यायात एक सुंदर घटना नमूद करण्यात आलेली आहे. पहिली 2च वचनं वाचतो 30व्या अध्यायाची. पहिले शमूएल 30 अध्याय 1 आणि 2 वचन. दावीद आपल्या माणसांबरोबर सिकलाग येथे 3ऱ्या दिवशी पोहोचला. तेव्हा त्यांच्या दृष्टीस पडले की अमालेक्यांनी दक्षिण देश व सिकलाग ह्यावर स्वारी केली असून सिकलागवर मारा करून ते अग्नीने जाळून टाकले आहे आणि तेथील स्त्रियांना व लहान मोठ्या सगळ्यांना त्यांनी कैद करून नेले आहे. त्यांनी कोणाची कत्तल केली नाही, तरी त्यांचा पाडाव करून ते आपल्या वाटेने गेले. ज्यावेळेस दावीद सिकलाग येथे येऊन पोहोचलेला आहे आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर त्याला एक बातमी कळाली, अमालेक्यांनी दक्षिण सगळा प्रदेश लुटून नेलेला आहे. आणि अमालेकी लोकांनी सगळं काही लुटलं. पण अजून तुम्ही पुढं वाचत जाल तर तुम्हाला या गोष्टी वाचायला मिळतील. सगळी वचनं वाचणार नाहीत, पण माझ्यावर विश्वास ठेवा, मी वाचून आलेलो आहे. आमेन, हालेलुया. तर दाविदाच्या पत्नीपैकी, म्हणजे बऱ्याच होत्या, त्यापैकी अहिनवाम आणि अबिगैल या त्याच्या 2 पत्नी ज्या होत्या, त्यांना सुद्धा गुलाम करून पकडून अमालेकी लोक घेऊन गेले होते. आणि आता सगळे जे त्या भागातले लोक आहेत की अमालेकी लोक आक्रमण करून त्यांची संपत्ती, त्यांची मुलं बाळं बायका सगळ्यांना लुटून ते घेऊन गेल्याच्या नंतर, सगळं ओरबाडून नेल्याच्या नंतर दावीद तिथं पोहोचला. दावीद कोण आहे? देवाने निवडलेला अभिषिक्त आहे. किती लोक आमेन म्हणतील? आता ह्या सिच्युएशन मध्ये पहिले शमूएल 30 अध्याय आणि 6वं वचन आपल्याला काय सांगतं पहा. पहिले शमूएल 30:6. तेव्हा दावीद मोठ्या पेचात पडला. का? ही परिस्थिती बघून. कारण लोक आपले पुत्र व कन्या ह्यांच्यासाठी शोकाकुल होऊन दावीदाला दगडमार करावा असे म्हणू लागले. पण दावीद आपला देव परमेश्वर ह्याच्यावर भिस्त ठेवून खंबीर राहिला. किती लोक आमेन म्हणतील? कधीच लोकांचा भरोसा करू नका. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. बोलो येशू मसीह की. कधीच लोकांचा भरोसा करू नका. हे तेच लोक आहेत ज्यावेळेस मी थोडं खाली आलं तर चालेल का? परवानगी आहे सगळ्यांची? नाही म्हटलं तरी येणार आहे. बोला हो. बरं ठीक आहे. चेक. बरं नाही चालेल, ठीक आहे. कुठं होतो आपण? आपण इथं हॉलमध्येच आहे, कुठं गेलोच नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बरं, आता देवाच्या प्रिय लोकांनो, एक सिच्युएशन लक्षात घ्या. दावीद पलिष्ठांच्या भेटीसाठी गेलाय काही कारणास्तव. विषयांतर नको म्हणून डिटेल नाही बोलत. पण तिथून दावीद जसा सिकलाग मध्ये आला, त्याच्या दृष्टीला एक गोष्ट पडली की अमालेक्यांनी येऊन सगळा त्याचा प्रदेश लुटून नेलाय. त्याच्या 2 बायका, मुलं बाळ, सगळं काही लोकांची संपत्ती लुटून हे लोक घेऊन गेलेले आहेत. आणि तिथले जे त्याचे स्वतःचे लोक आहेत, त्यांनी ठरवलं की दावीदाला धोंडमार करावा. हे कोण लोक आहेत प्रियांनो?
हे तेच लोक आहेत जेव्हा या दाविदाने गल्ल्याथला मारलं होतं त्यावेळेस हे दाविदाचं गुणगान गात होते. शौलाने हजारो वधिले, दाविदाने लाखो वधिले. लोक तुम्हाला कधी डोक्यावर घेतील आणि कधी फेकून देतील सांगता येत नाही. लोगों की बातें कभी मत सुनना. कोणी आमेन म्हणाल का? लोक असेच असतात. येशूच्या काळात पण असेच लोक होते. येशू ख्रिस्ताने गाढवीच्या शिंगरावरती बसून मोठ्या जयोत्सवात यरूशलेमेत प्रवेश केला आणि यरूशलेमेत त्याने प्रवेश केल्याच्या नंतर तिथं जात असताना लोक म्हणत होते, होसान्ना होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. काय गौरव. आणि पुढं प्रभूने हंटर घेतला आणि 8 दिवसात सगळी सिच्युएशन बदलली. जे लोक म्हणत होते होसान्ना तेच लोक म्हणायला लागले याला क्रूसावर द्या. लोकांच्या शब्दाचं कधीच वाईट वाटून घेऊ नका. लोक बदलणारे असतात. जो देव बदलत नाही त्याच्या शब्दावर विश्वास ठेवा. जो देव सार्वकालिक रीतीनं तुमच्यावरती दया करतो, जो परमेश्वर तुमच्यावर कृपा करतो, जो परमेश्वर रोज तुमचा भार वाहतो, त्या देवाच्या नावाची स्तुती असो. एखादं पांगळं लेकरू, आई जसं त्या लेकराला सांभाळते, जग त्या लेकराला टाकून निघून जातं, पण ते आई बाप त्या लेकराची काळजी घेतात. तसा आमचा देव रोज आमचा भार वाहतो. तो आम्हाला कधी सोडत नाही, तो आमचा त्याग करत नाही. त्याची दया रोज आमच्यावरती नवी होते. लोक दाविदाला धोंडमार करायला तयार आहेत, पण दावीद घाबरला नाही. त्याला माहित आहे की माझा परमेश्वर मला यश देणारा देव आहे. वैऱ्याने त्याचं काम केलंय, आता माझ्या देवाच्या कामाची वेळ आलेली आहे. तुम्ही ऐकलं मी काय म्हटलो? सैतानाने जे करायचंय, वैऱ्याने जे करायचंय ते करून झालंय. आता माझ्या देवाच्या कामाची वेळ आलेली आहे. मी आता त्या दाविदाच्या गोष्टीबद्दल नाही बोलत आहे, मी तुमच्याशी बोलत आहे. जे काही झालं ते झालं. आज माझ्या देवाच्या गौरवाची वेळ आलेली आहे. आज रात्री माझा देव तुमच्या जीवनात काहीतरी विशेष काम करणार आहे. वैरी तुमच्यापासून पळून जातील. तुमचं जीवन प्रभू आशीर्वादित करत आहे. दावीद म्हटलंय ऐकाला, एफोद घेऊन ये माझ्याकडे, वस्त्र ते. आणि त्यांनी प्रार्थना केली, देवा अमालेकांचं काय करू? देव म्हटलं उठ आणि कर स्वारी. दाविदाने काही लोक आपल्या बरोबर घेतले. ही सिच्युएशन समजा, त्याच्याशिवाय तुम्हाला आजचा संदेश नाही कळणार. तुम्हाला प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्यावं लागणार आहे. अमालेकी लोकांबरोबर लढायला जायचं. त्याची जी काय फौज होती दाविदाची ती त्याने घेतली. आता दावीद एक अनस्टॉपेबल वॉरियर आहे. थांबतच नाही, नुसते युद्धच चालू होते त्याच्या लाईफमध्ये. आता त्याची जी टीम आहे दाविदाची योद्ध्यांची, त्यातले 200 लोक थकले होते. किती लोक? मग त्यांनी काय केलं की एका ठिकाणी आले आणि त्यांची जी सामग्री होती, ज्यावेळेस योद्धे युद्धावरती जातात, समजा युद्ध 10 दिवस चाललं, मग बिना अन्न पाण्याचं जातील का युद्धावरती? नाही. मग ते आपली सामग्री बरोबर घेऊन जायची अशी रीत होती सगळ्याच जगामध्ये. ह्यांची पण सामग्री होती. त्यांनी ती सगळी सामग्री एका ठिकाणी ठेवली, कारण की गहू तांदूळ उचलून तर लढाईला जाणार नाहीत. तुम्हाला पटतंय का नाही पटत आहे? तुम्ही प्रत्येक संदेशाकडे असंच रागाने बघता का सगळं? बरं, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. तर ना काय झालं, सामग्री ठेवली आणि मग ते अशी सोडून जाता येत नाही, दुसरे येऊन कोणी लुटतील. ते थकलेले किती लोक होते? तुमचं लक्ष आहे. प्रभू तुम्हाला आशीर्वादित. तुम्ही इकडेच थांबा, तुम्ही नाही यायचं युद्धावर, तुम्ही देखरेख करा, आम्ही जातो लढतो. बाकीचे जे लोक बिनधास्त आहेत, ज्यांना थकवा नाही आलाय, काही लोक असतात कधीच थकत नाहीत. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. कंटिन्यू 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 देवासाठी धावत राहतात. तो अनॉइंटिंग आहे काही लोकांवरती. ते बाकीचे थकलेले ते थांबले बिचारे आणि त्यांनी त्या सामानाचं रक्षण केलं. पुढे हे लोक जेव्हा त्या ठिकाणी पोहोचले जिथं अमालेकी लोक होते, आता अमालेकी लोक काय करत होते की ते मौज मजा त्यांची चालली होती. सगळं लुटून आणलंय,
आणि सगळा पलिष्ठांचा प्रदेश पण लुटला होता, सिकलाग वगैरे हा सगळा भाग जो आहे तो लुटला होता आणि त्यांचं एन्जॉयमेंट चालू आहे सगळं. त्या दिवशी देवाच्या प्रिय लोकांनो दाविदाने आक्रमण केलं आणि असा वैऱ्याला मार दिला, जेवढं नेलं होतं ते सगळं रिटर्न आणलं. तुमच्या जीवनातलं सैतानाने जे हिरावून घेतलं होतं आज रात्री ते परत तुमच्याकडे येतंय. इस्रायलसाठी दावीद लढला, तुमच्यासाठी तुमचा देव लढणार आहे. तुम्हाला लढायची गरज पडणार नाही, तो प्रभू तुमच्यासाठी लढेल. लूट घेतली, दावीद रिटर्न आला. परत कुठं आला? कुठं ते सामान सगळं ठेवलं होतं ना तिथे येऊन पोहोचला. आणि जसा तिथं आला, हे लढून आलेले योद्धे काय म्हटले माहिती का? आपण जेवढी लूट आणलेली आहे त्याच्यातली एक फुटकी कवडी पण काहीच हे इथं बसणाऱ्यांना मिळणार नाही. युद्ध आम्ही लढलोय, पारितोषिक काम तुम्ही केलंय, पगार दुसऱ्याला दिला तर चालेल का? हॅलो, चालेल का? ज्याने काम केलंय, परिश्रम केलेत, युद्ध लढून आलंय, लूट कोणाला मिळायला पाहिजे? त्यांना भाग मिळायला पाहिजे, हिस्सा. लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने, लढवय्याने, दाविदाच्या योद्ध्यांनी एक गोष्ट सांगितली की हे 200 लोक जे बसलेत ना त्यांना एक कण पण मिळणार नाही. आम्ही लढून आलोय, आम्हाला हिस्सा मिळेल, यांना मिळणार नाही. दावीद काय म्हटलं माहितीये का? जेवढा वाटत तुम्हाला तेवढाच वाटत त्यांना पण मिळेल. तुम्हाला समजलं नाही प्रियांनो? कम ऑन चर्च, हालेलुया. जेवढा वाटा लढणाऱ्यांना तेवढाच वाटा थकलेल्यांना. अहो कष्टी व भाराक्रांत जनो, तुम्ही मजकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. जे जलाशयाकडे येतील ते तृप्त केले जातील. तुम्ही लढलात की नाही हे परमेश्वर बघणार नाही, फक्त तुम्ही त्याच्या चरणाशी आलेले आहात हे महत्वाचं आहे. आणि जे प्रभूकडे येतील त्यांना प्रभू वाटा दिल्याशिवाय राहणार नाही. एक गरीब बाप असतो आणि ना त्याची ऐपतच नसते काही करण्याची. घरी सारखं घरामध्ये तेच, पैसे नाही पैसे नाही, प्रॉब्लेम. गरीब बाप असतो, मोलमजुरी करतो, कसं तरी घर चालवतो. लेकरं म्हणतात डॅडी स्कूलची फी भरायची आहे, पैसे नाही आहेत आपल्याकडं, असं तसं हे ते काय काय चालू असतं घरामध्ये. माझ्या फ्रेंडने असे डॉल घेतली आणि त्यांच्याकडे खेळणे आहेत आणि माझ्याकडं काहीच नाही, असं तसं. बाप पण बिचारा वैतागलेला असतो, तो प्रयत्नशील असतो, कसं माझी मिळकत वाढेल. एक दिवशी हा बाप कामावर जातो आणि त्याला तिथं मोठ्या पगाराची नोकरी मिळते. आणि जिथं त्याला नोकरी मिळते त्याला असं सांगण्यात येतं की तुला आज आम्ही नवीन गाडी देत आहोत, तुला नवीन घर देत आहोत, तुला एवढा पगार असेल, तू आता आजपासून संपन्न होणार, आज नंतर तुझ्या गरजा पूर्ण केल्या जातील. तो बाप घरी येतो आणि तो आनंदाने खूप खेळण्या, खाऊ, काय 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 घेऊन घरी पोहोचतो. लेकरांना खाऊ देतो, बायकोला साडी देतो, सगळ्यांना सांगतो की दारामध्ये जी गाडी उभी आहे ती देवाने मला दिलेली आहे, मला मोठ्या पगाराची नोकरी लागली, आज नंतर आपण या झोपड्यात नाही, आपण मोठ्या महालात राहणार आहोत. ती लेकरं रडत बसलेत. नोकरी बापाला मिळाली, गाडी बापाला मिळाली, पैसा बापाला मिळालाय, आमचं काय? बायको रडत बसली, हे तुम्हाला मिळालंय, आमचं काय? असंच कितीतरी ख्रिस्ती लोकांचं झालं. येशूने विजय मिळवला याचा अर्थ मंडळीला पण विजय मिळालेला आहे. मस्तकाचं नाव विकास कांबळे आणि शरीराचं दुसरंच.
मस्तक आणि शरीर एक आहे का नाही आहे? जर मस्तक आणि शरीर एक आहे तसा ख्रिस्त आणि मंडळी एक आहे. येशू पवित्र आहे, मंडळी पवित्र आहे. येशू सामर्थ्यवान आहे, मंडळी सामर्थ्यवान आहे. येशू संपन्न आहे, मंडळी संपन्न आहे. येशू आशीर्वादित आहे, मंडळी आशीर्वादित आहे. एक सारखा वाटा. दाविदाने सगळ्यांना एक सारखा वाटा दिला. बोलो येशू मसीह की. कुठलाच पक्षपात केला नाही. लढणाऱ्यांना जो वाटा, बसणाऱ्यांना पण तोच वाटा. कारण त्यांनी बसले तरी त्यांनी सगळ्या गोष्टीचं रक्षण केलेलं आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. मला तुमच्यावर थोडी दया आलेली आहे. काही लोक कॅमेऱ्यावाल्यांमुळं असं असं करतात, मी वर उभा राहतो. प्रेज लॉर्ड. बोलो येशू मसीह की. दाविदाने एक चांगला निर्णय घेतला. चांगला राजा कशावरून ओळखायचा माहिती आहे? तो गरिबांची काळजी घेतो, बस, बाकी काय नाही. फक्त श्रीमंतांना पुढं पुढं करणारा राजा लबाड आणि ढोंगी. जो राजा गोरगरिबांची काळजी घेऊ शकतो तो राजा खरा आणि चांगला राजा आहे. दाविदाचं मन तसं होतं. दावीद दया करणारा होता, कृपा करणारा. म्हणून इस्रायलच्या हिस्ट्री मधला एक ग्रेट किंग त्याला म्हणून ओळखलं जातं, एक सामर्थ्यवान सेवक. परत एकदा तुमच्यासाठी वचन वाचतो. 1 शमूएल 30 आणि 24 वचन. 1 शमूएल 30 आणि 24. या बाबतीत तुमचे कोण ऐकणार? म्हणजे बाकीचे बोलत होते ना, बाकीच्यांना लूट मिळणार नाही, ते तुमचं कोण ऐकणार? जे लढाईला गेले त्यांना जेवढा वाटा मिळेल तेवढा जे सामान सुमानाजवळ राहिले त्यांनाही मिळेल. त्यांना सारखाच वाटा मिळेल. किती लोक आमीन मिळेल? एक जुन्या करारातून आपण पाहिलं एक दाविदाबद्दलची गोष्ट. आता आपण डायरेक्ट उडी मारून नवीन करारामध्ये जाऊया. ओके. देवाच्या प्रिय लोकांनो, मत्तई 20 अध्याय आणि 1 ते 16 वचनांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने एक दाखला सांगितलेला आहे. आणि या दाखल्यामध्ये द्राक्षमळ्यातील कामकऱ्यांचा दृष्टांत या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. एक घरधनी आहे आणि तो भल्या पहाटे उठून कामकरी आणण्यासाठी आपल्या घरून तो बाहेर गेला. पहाटे तो गेला, त्याला काही लोक भेटले बाहेर गेल्यानंतर की जे लोक त्याच्या द्राक्षमळ्यात काम करायला तयार होते. आणि त्या सगळ्यांशी त्याने बोलणं करून घेतलं, मी तुम्हाला घेऊन जातो, तुम्हाला 1 रुपया पगार मिळेल. पगार ठरलाय, 1 रुपया पगार ठरलेला आहे. जी काही त्यावेळेसची 1 दिवसाची कमाई होती ती त्यांना देण्याचा त्याने निर्णय केला. आणि जेवढे कामगार आहेत ते त्याच्यासाठी तयार झाले. त्यांना घेऊन आला आणि नंतर त्याने कामाला सुरुवात केली. आता हा मालक द्राक्षमळ्याकडे बघतोय आणि त्याला विचार आला की एवढ्याशा कामगारांनी होणार नाही, आपल्याला जास्त कामगार पाहिजे. आणि मग हा मालक 3ऱ्या तासाला परत बाहेर गेला. आणखीन काही लोकांना त्याने सांगितलं की तुम्हाला माझ्या द्राक्षमळ्यात काम करायचे, चला. ते लोक आले. परत हा मालक, वचन आहेत त्या ठिकाणी, 6व्या तासाला गेला. 3रा तास, 6वा तास, 9वा तास आणि 11वा तास, अशा वेगवेगळ्या वेळेंमध्ये तो मालक बाहेर जातो आणि कामगारांना तो घेऊन येतो. आता काम चाललेलं आहे आणि शेवटी 11 तासाला जे आले होते ते सगळ्यात शेवटी आलेले आहेत. त्यांनी पण काम केलं. काही पहाटे आलेत, काही 3ऱ्या तासाला, काही 6व्या तासाला, काही 9व्या तासाला, काही 11व्या तासाला आलेत. वेगवेगळ्या वेळेमध्ये आलेत. सकाळी आले, थोडं दुपारी आले, ऊन डोक्यावर आले, आल्यानंतर आले, एकदम संध्याकाळ व्हायच्या वेळेस आले. अशा वेगवेगळ्या वेळेमध्ये लोक आले. आणि मग ज्यावेळेस त्या दिवसाचं काम संपलं त्यावेळेस मालकाने त्यांना पगार देण्यासाठी बोलवलं. आणि मालक आता त्यांचा पगार घेऊन तयार आहे आणि मालक आता त्यांना त्यांचा पगार देण्यासाठी उत्सुक आहे. जे सगळ्यात शेवटी आले होते त्यांना सगळ्यात पहिलं बोलवलं. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. आणि जे सगळ्यात शेवटी 11व्या तासाला आले होते, मालकाने त्या सगळ्यांच्या हातात 1 रुपया दिला. सगळे आनंदी झाले. एवढाच वेळ काम केलं,
आणि अख्ख्या दिवसाची कमाई आपल्याला भेटली. हालेलुया. योग्यता से बढ़ के दिया. हालेलुया. अपनी दया से तूने मुझे. हालेलुया. दिवसभर काम नाही केलं मी, थोडाच वेळ काम केलंय. काय मालक आहे दिलदार. त्यांना एवढा आनंद झाला असेल की त्यांना ती मिळकत मिळाली, त्यांना खूप आनंद झाला. हे शेवटी आलेले आणि मोठं वेतन घेणारे कोण आहेत माहिती का? तुम्ही आणि मी शेवटच्या काळात आहोत. हालेलुया. या शेवटच्या काळातली ही जनरेशन आहे. कोणी तुम्हाला सांगेल AI चा जमाना आहे, ChatGPTचा जमाना आहे, इंटरनेटचा, पवित्र आत्म्याचा जमाना आहे, देवाच्या सामर्थ्याचा जमाना आहे. या शेवटच्या काळामध्ये मंडळी प्रभावी होत जाईल प्रियांनो, आणि मंडळीचा इम्पॅक्ट पूर्ण जगावरती पडणार आहे. मंडळीकडे पाहून लोक आदर्श घेतील आणि मंडळी देवाच्या सामर्थ्यात उभं राहील, असं परमेश्वराने नियोजन केलेलं आहे. शेवटी आले पण उत्तम वाटा मिळाला, ते लोक आपण आहोत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मग 9व्या तासावर आले, त्यांना पण 1 रुपया. 6व्या तासावर आले, त्यांना पण 1 रुपया. 3ऱ्या तासावर आले, त्यांना 1